त्याचं झालं असं की गेली वर्षभर आज माझ्या घरी पोहोचतोय. मला माहितीये मनुष्याच्या घरी नसताना बाई माणूस काय त्रास देतोय. आता माझी माझ्या घरात आहे. आता माझ्याशी कसं वागते ते देवालाच नाही. बघूया आमच्या नशिबात पुढं काय वाढलंय ते. तुम्ही महाराजांबरोबर टूरला गेला की नाही? एवढी मजा केली. तुम्ही मजा केली पण मला घराबाहेर पडायची चोरी. अगं चांगल्या वयाने घराच्या बाहेर पडून नये. करा तुमचा फाजीलपणा पुढे करा. मी तुम्हाला जीव जातोय आणि तुम्हाला खन 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 बोलतात. अगदी नारो शंकराच्या घंटेवाणी. आणि जीव म्हणजे काय तुला फार वाटतं का? बसला घडीभर बाजीवरती गेला गुरगड उडून. फाजीलपणाच करा तुम्ही. उद्या माझा जीव गेला ना खरोखर तर विचाराल काय जीव गेला का तुझा? मेलीस का? झालं काय एवढी बोंब करायला? आजकालच्या बायकांना एवढं टूरवर गेल्यावर एवढा आनंद होतो. बघा आल्या आल्या बाई प्रश्न विचारते आणि पुण्यांदा दुसरा प्रश्न परत टूरवर गावा जाणार. मग विचारत असतील पण तुमचं तसं नाही आहे ना. तुम्ही काय केलंय? तो ओंकार घर बंद करून ठेवलाय. 15 दिवस मध्ये सगळं इथं देणं मागायला येताय. माझा जीव अगदी जाऊन गेलाय. हो तिच्या आईला एवढंच ना. अगं मग देऊन टाकू म्हणावं. तुझं काय करून जाते का काय? असं एक काम करा ना. काय करू? तुम्हीच त्याचं सांगा. टाइम झालं नाही आता एकेकाच्या गाडीचा. आपला तो पैलवान कानफडे दूधवाला. आता तुम्ही बरेच तोवर मार खाताय त्याचा. काय बोलत होता? येऊन गेला का त्या दिवशी? म्हणत होता काय? आता तुझ्या नवऱ्यानं माझे पैसे देऊ देतच नको म्हणजे दाखवतच काय ना बघा. बापरी बापरी नाही. आधी तुला भेट देतो. उदारी राहिली म्हणून एवढं म्हणायचं. मला नको कुठं तरी. काय ठेवलंय का घरात? सगळं घर आरसासारखं लक्ष केलंय तुम्ही. बरं झालं सगळं पार इकडून मोकळं केलं की नाही. करा हे शॉपच करत बसा. अगं फक्त त्याला सांग मी घरात नाही म्हणून दोष होतो. मला तुला काय तिकीट मारते होय? असं मी नाही बाई त्याच्या तोंडाला लागणार. तुम्ही एक काम करा. तुम्ही की नाही तुम्ही स्वतःच सांगा मी घरात नाही आहे. काय आता? अगं तोंडाला लागायला तिकडे कशाला जाते? मी ऐकू इथं. बघ तू फक्त एवढं सांग माझा नवरा घरात नाही. मी नाही बाई त्याला काय सांगणार. मी याला परत पडणारच नाही. दोन शब्द प्रेमाचे बोला तुला काय जातात काय? मला नको वापरू तरी. कुठं नको? काय नाही नको. मी एक काम करतो. आपल्या घरात मोरी आहे ना तिच्यात लपून बसतो. तो आला ना त्याला दरवाजातला परत पाठवून दे. काय तो सोकाजीराव? हो मैनाबाई काय तो सोकाजीराव? ते की नाही बाहेर आहे. आता या खिडकीत नाही बघितला.
काय ग आपण तुझा काका का मामा ते आलेच तुला आले असतील मागल्या दारानं काय कपडे सोड अरे त्यानंतर गेलो असं कपडे घेऊन ना ₹1000 फाईन पडलं तुझ्याकडनं भरून घेईन. अरे जरा भरून घेणार मोठा भरून घेणार. अरे पहिले माझे पैसे काढ. पैसे कसले पैसे कसले पैसे. अरे कान फाट्या पेलवान म्हणतात कान फाट्या पेलवान मला. अरे कान खेचून जर घालला ना आता देतो बघ. असं आहे होय. मला वाटलं बाबा की तुमचा कान दिलाय फाटलेला आहे म्हणून मी मस्ती कान फाटे पेलवत बसते. बस झाली तुमची बाजीलपणा. माझ्या दुधाचं बिलाचं काय झालं ते बघा पहिले. तिच्या आईला दुधाचं वय असं म्हणा की मग किती बिल आहे आपलं. हे तुमचं बघा ₹2000 बाकी आहेत. 2000 हत्तीच्या आईला महिना मला वाटलं कुठं 10-15 हजार आहेत की काय. तेवढं तर द्या आधी. काय का 2000 म्हणजे काय रक्कम झाली का. काय रक्कम झाली का. मी काय म्हणतो कानकोटे दुधाचा भाव काय लावला तुम्ही. दुधाचा भाव म्हणजे आता बघा ₹40 लावलाय लिटर लावलाय मी. ₹40 लिटर कसं करू नका ना. नाही म्हणजे आजकाल महागाई एवढी वाढले तुम्ही दुधात बी पाणी टाकत नाही एवढं स्वस्त कसं काय परवडणार तुम्हाला. आणि मी काय म्हणते आता इलेक्शन होऊन गेले की नाही तुम्ही काय करा दुधाची किंमत वाढवा. ते बस झालं तुमच्या दोघांचं. पहिले पैसे काढा माझे. अरे हेल्पट आहे म्हणून कंटाळलोय मी आता. लगेच काय वेळ येत नाही का. अरे काय 2000 का अमाऊंट तुम्ही एक काम कर घरात जा आणि आपल्या कपाटात 100 नोटा ठेवल्यात ना त्याच्यातला 20 नोटा घेऊन ये. आपल्या घरात ठेवले लवकर काय सांगतो मी कालपाटे. बोला. हो आम्ही दरबारातले लोक मिळून ना एक कोऑपरेटिव्ह सोसायटी काढणार आहोत बघा. म्हणजे एकदम 20-25 म्हशी विकत घ्यायच्या. अहो एकीची जातच वेगळी. म्हशीचा आचारा एकदम तऱ्याबाद. एक म्हशी डायरेक्ट दहीच देते दुसरी म्हैस डायरेक्ट लोणीच देते. दूध हा जगात येत नाही. म्हैस अशी हरवणारी आहे ना डायरेक्ट पाणी देते. बोल पाणीच देते. तुझा हे फालतूपणा मंडल मारायला नीट भेटलो तुला. काय राव बटव मारतो भाई. नाही मी चालत महाराजांबरोबर टूरवर जाऊन आलोय. नाही सांगितलं ना तुला. असं आहे का. तेवढं शोकाची राव 3-4 म्हशी आपल्याकरता बघा जरा. आईला 3-4 म्हशी किंमत माहितीये का. अरे 50-60 हजाराला म्हैस पडते. ती भाग काहीतरी बघा आपलं जरा. नाही आता उशीर झालाय. महिन्यात देऊन टाक त्यांचे पैसे. शोकाजीराव ते पैशाचं राहू दे म्हटलं मी. ते काहीतरी असं तुमच्याकडे असेल काहीतरी बघा आपलं काहीतरी करा शोकाजीराव. एक युक्ती काढतो. युक्ती काढतो. अजून दरबारात अर्ज टाकायचा. कसला हो. म्हशीसाठी आणि प्रत्येकाने 2-2 हजार रुपये भरायचे. म्हणजे तुम्ही 2-2 हजार भरलेत ना तर बाकीचे पैसे दरबारात ना रोखीनं. वा छान आयडिया. मग तेवढं काम करा. आपले पैसे राहू द्या. आपला अर्ज आणि ते तेवढं करून घ्या शोकाजीराव. हे बघ मी तुला सांगतो मला आता टाइम नाही. महिन्यात देऊन टाक त्यांचे पैसे बघू. महिनाबाई शोकाजीराव होते ते पैसे राहू दे. तेवढं आपला अर्जाचं बघा शोकाजीराव. मी ना ट्राय करून बघतो पण तुला शब्द देत नाही. ट्राय करा. मी काय म्हणतो त्यापेक्षा तुम्ही आपण तुमचं पैसे घेऊन जाणार आहोत. नको शोकाजीराव ते पैसे तिकडे वळते करा. तुमचे पैसे जे उरलेले आहेत ना त्यापैकी तुम्ही सांच्याला घेऊन येतो करा. हे बघ बाबा कोऑपरेटिव्हचं काम आहे. ते असं उधारीवर चालत नाही जमायचं. बरं ना महिने. शोकाजीराव भाव द्या. सांच्या नाही दुपारच्याला. आता माझ्याकरता महिनाबाई सांगा मग मी शोकाजीराव जातो दुपारच्याला पैसे घेऊन येतो. नाही तुम्ही जा. आपण मला असं वाटतंय तुम्ही तुमचे पैसे घेऊन गेलं नाही देऊन टाक. शोकाजीराव आपल्या निघालो फक्त पाण्याची म्हैस मला बघा. सुटलो एकदाचा.
कोण येऊन गेलं? तेच सांगते. दूध वाला, हातात आलेला, तो कपडेवाला, किराणा मालवाला आणि हो तुम्हाला मला पण लावत नाही ते हवेत सुद्धा तुम्ही उधारी ठेवली. काय बोलायचंय माणसाला? म्हणजे सर्व येऊन गेले वाटतं. हो येतात रोजच येतात माझाच येऊन खातात. महिने हे बघ ते यायच्या आधी ना मला इथून सटकला पाहिजे. मी बघतो खिडकीतला कोण आलाय काय त्याचं सटकतो. काय पाहिजे आला 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 आता आपलं चालू मला राम रमाजी इकडेच येतोय. सारखा खेट्यात घालतो आणि तुम्ही नाही म्हटल्यावर तो 50 वेळा येत असतो. येणार मग उधारी करावी कशाला माणसानं. हे बघ एक वेळ माणसानं चोरीत सापडावं पण उधारीत सापडू नये. तुम्ही म्हणताय अरे मी काय म्हणतो लाडके काय काय घेतलं त्या भाजीच्या दुकानात. 4 चालू घेतल्या आणि 8 पैठण्या घेतल्या. मी काय बोलतो आणि चंपारचं कापड ते फक्त 12 घेतले. बाबो बस एवढंच करतो बाकी काय घेतलं नाही बघा. नाही तुझं काम अगदी बेतशीरच आहे. आज त्याला अंग वाढतंय तुझं एवढं कापड लागायचं आणि तशी मी तब्येत तुला लई स्ट्रॉंग झालीस ना तू. माझी मला वेळेस सांगून ठेवते काय बोलायचं काम नाही. मी आता म्हणते त्या शालू मला की तुझं लावून द्या ना लई चिकट जाते बघा त्याची. अगं त्या पैवाचं काम सोपं होतं. डोक्याने जरा पैदल असतो पण हा मारवाडीची जात लई चिकट जाता जायची नाही. काय म्हणते काळजी करा त्याला घालवून द्या. काय बी करा पण त्याला घालून द्या. काय डोकं उडू का त्याच्या मोर. तुझं कोण आहे असं सांगतो मला दे बा घरात कुठेतरी विकून टाक म्हणून. तुम्हाला कोण घेणार आहे इतकं? आईला काय बाई आहे का भितर आहे. मला काही माहित नाही बाबा. तू आता येणार आहे ना त्याला काय माहिती नाही. ते बघ आई असं आहे स्वतः करायचं निसरायचं. काय करावं काय करावं काय शेडजी पासून सुटका करून घ्यायची आहे ना माझं ऐकशील. एक काम कर अशी ना एवढी ना की तो काटाळून गेला पाहिजे. उधारीचा विषय काढायला त्याला टाइम देऊ नको. परत घरात लपून बसतो तो आला ना तर त्याला कटव. जर काही आपल्या शहाणपणात कमी केला तर या जागे घरातून बाहेर येतो. येऊन या सामान घ्यायची आलो.
लवकर गेलात तर बरं, नाही तर मग जाते जाते. पण आमच्या ते पिशाचे काय? अहो पिशाचं होईल हो. पण ते जमून वगैरे मिळणार नाही ना, पुढे जागा मिळेल. जा लवकर. अरे पैशाला आम्ही हेलपाटे किती घालायचे सोनाजी? अहो शेठजी हेलपाटे कशाला घालताय? दरबाराचा पास मी घरी पाठवून देतो. तुम्ही एक काम करा, तुम्ही निघा. दरबाराचा पास मी घरी पाठवून देतो. निघा निघा निघा. कशामध्ये कशामध्ये पाठवून द्या काय? अरे दरबाराचा पास जाते जाते. अरे पिता पुढच्यावरची बघ दरबारात. अरे दरबारात. वा 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 चिकन तू दमलेस आणि मी काय नुसतं ठराणाला उड्या मारत होतो वाटतंय. आता गेलाय मग भेटे संध्याकाळी. मग काय आता पुढचं पुढं बघू का? पुढचं पुढं हो असं किती जणांना फसवणार आहे. मग आता काय करावं म्हणतेस? माझं तर काय डोकं चालत नाही. एक जण बोलवलंय आता. आता दुसरा पण येईल तेव्हा काय करणार? पुढचं पुढं बघू म्हटलं ना. पुढच्या पुढे म्हणजे अगं तू तरी काय केलं? दाना 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 दमली हाताने पैसे उडवले. अगं मी महाराजांचा लाडक्या हुजऱ्या आणि तू राणी साहेबांची दासी. दासी फक्त दासी नाही लाडकी दासी. अगं हो लाडकी दासी. दोघांनी आपलं लगीन लावून दिलं. ही एवढी मोठी नागवाड्यातली जागा दिली, धान्य तुझे दिलं, पैसा हाता दिला, सोनं नाणं दिलं. पण काय झालं? 2 वर्षात समजा खलास केलं ना खाल्ला. तेच तुम्ही म्हणते एवढं धान्य दिलं, सगळं दिलं. तुम्ही काय केलं? सगळं उडवून टाकलं, सगळं संपून टाकलं. काय ठेवलंय काठीशी? असे उदोजीराव कसे हो? अरे ऐकून तर घे. गाली काही खातानी वाचत नाही. अगं दानाधन पैसे उडवलेस तू. आता प्रत्येकाची मुलं आता करायचं काय? काय करायचं? प्रत्येकाची बाकी ठेवली आहेत ना, ती फेडून टाकायला हवी. हॉटेलवाला, किराणा मालवाला समजा आहे ते नावाची बिमदारी ठेवली आहे तुम्ही. आता कोण येतंय तू? कोण येतात? कोण तरी सफेद कपड्यावाला माणूस येतोय. पण माझा जीवन मी कटणार केलं. बाबा पहिले कोण येईल पण आपण विचारतात का? शाळेला काय डाव
निवास ते कुणाचं? किराणा माल दुकान नाही का? कोणतं? हा ते अँसच वाले का? हा नवीन दिसताय तुम्ही. हा मग बोला. उधारी राहिली त्यांची. उधारी कसली? किराणा मालाची. किराणा मालाची बाई ते इथे राहत नाही. कुठं राहतात? ते नाही राहत ते की नाही ते खरेदी खात्यात. सगळीकडे. हे बघ इकडे. पण ऍड्रेस तर मला अरे तो ऍड्रेस राहून दे तुझ्या बँक मध्ये. तुला माहिती राहू पाहिजे ना. इकडे असं सरळ उभा राहा. जाता समोर बघ. असा. हा मग बघायचं डावीकडून जायचं सरळ बारा पावलं. तिकडून गुड करायचं. मग उजवीकडे जायचं 10-15 पावलं. 10-15 पावलं परत उजवीकडे 10-15 पावलं. एवढं 3 टाइम केलं की मग नाका समोर चालायचं. बरोबर पत्त्या लावते मग त्याला. मला सांगा मालकाने काय पत्ते दिले? मालकाने तर फक्त हा दिला होता. हा आणि काय सांगितलं मालकाने? मालक म्हटलं होतं 2 नवरा बायको आहेत बघा. दोघं बी लई सारे सुद्धाचे आहेत. आता भूल म्हटली. हे बघ या नवरा बिचारा उंगा माणूस लय गरीब. पण बाई लय डांबरट राव. काय? मी काय ऐकू नका मला सांगते. तो नवरा चॅप्टर आहे. बायको तरी परवडली. मला सांगा बाई माणूस करून किती चॅप्टरपणा करणार, किती फायदेपणा करणार ना. तो एक नंबरचा डांबरट आहे. एक काय फाजीलपणा. आता म्हटलं बघा काय मालक म्हणतच होतं. काय म्हणाले? मालक म्हणत होतं दोघं बी 1 नंबर आहे. मी एक खवीस दुसरी हडले बघा. तुम्हाला काय झालं एवढं खवलायला? तुम्हाला काय बोललं? काय बोललो का मी? बाबा इकडे तुझं आता काही खरं नाही. पटकन ती ऍड्रेस सांगितलं ना उजवं डावा. नाही गेला तिथं दोघं मी पळून जातील आणि मालक तुला जाम मारेल. आम्हाला जराशी मी काय म्हणतो कसं आहे तुझं परत सांगा होती. उजवीकड परत डावीकड परत उजवीकड आता उलट फिरायचं गेली एकदाची पिढा. दोस्त फिरलाय नुसतं माझं फिरून गेले दोस्त. मला तर वाटतं ना जीव द्यावं. जीव दिला तर अजवाड्यातनं पैसा भेटेल. धान्य दुन्य भेटेल. सर्व भेटेल. पण राणी साहेबांना महाराजांना आपल्यामधून करवल का? तू काय म्हणते? मला ऐका येत नाही. मोठे काय म्हणला? थांब घे जरा. अगं महिने एक नामी ट्रिक सुचले बघ मला. हा माझ्या अंगावर काटा येते. अगं भुसक्या डोक्यात इकडे काय बोलते काय ऐकून घेतले आणि पुढं बोलते. आपल्या दोघांचं कर्ज फिटलं म्हणून समज. कर्ज फिटलं? अगं आयडिया केवढी भारी सुचली मला. कसली आयडिया? बघ आपल्या दोघांपैकी कुणाला तरी एक म्हणावं लागेल. अगं दोघांपैकी कुणाला तरी म्हणावं लागेल. हे काय आता सुचलं तुम्हाला? ही ट्रिक आहे का तुमची? मला म्हणावं लागेल. आता कुठे निघाली? चालली कुठं? हॉस्पिटलला डॉक्टराला घेऊन येते. अगं पण कुठल्या हॉस्पिटलला डॉक्टर आणते? तुला काय मी येणं वाटलो बाई? अगं ऐकून तर घे ना. आमच्या दरबाराचा नियम आहे. नोकरीवरचा कोण माणूस गेला तो महाराज पैसे देतात. धान्य दुन्या देतात. पैसा हलका देतात. ते घ्यायचं आणि इकडे निघून यायचं. कसं आहे? तेच तो म्हणते. हे असलं येडपण कोणाला सुचणार? तुम्हाला येड लागलाय. कसं करणार हे समजा? हे बघ मी एक काम कर. मी पहिल्यांदा मरतो आणि तू रडत महाराजांकडे जा. सांग माझा नवरा असा गेला.
आज पैसे देतील, धान्य दुनिया देतील, समजा घ्या आणि मग इकडे ये. कसं वाटतंय? आणि पुढं काय करायचं? पुढं तू मार. हा मग मी तुझ्या उशीर जाऊन बसतो, रडतो, महाराजांकडे जातो, त्याला सांगतो माझी बायको गेली, असं झालं. राणी सर पैसा देतील, धान्य दुनिया देतील, पैसा अर्धा देतील, ते सर्व घेतो आणि इकडे येतो. असं मग तुम्ही काय करणार? मी काय म्हणते कसं काय करायचं नाही अगं काही मोठा होणार नाही, मी सांगतो ना. अगं उद्या समजा महाराज आणि राणी एकत्र आली ना, राणी म्हणे महिना देईल, महाराज म्हणतील स्वागती बरं. दोन्ही नवरा बायकोची पुस्तक लागते मग. तुम्हाला तरी मस्करी वाटली काय? तुम्हाला गंमत वाटते काय सगळी? काय बी समजणार नाही. मला एक सांग, आपल्या दरबारात राणीला यायचं झालं तर किती वेळ लागतो? जवळजवळ 2.5 तास लागतात. त्या मानानं आपलं घर केवढं लांब आहे? नको विचार करू, तुझ्या डोक्यात काय घुसणार? त्या मानानं जर राणी आपली आज मेकअप करायला बसली ना तर 2 ते 3 दिवस लागतील आपल्या घरी यायला. असं आहे? म्हणजे कसं राणी आपली काशी पाठवत ऐक बोल का बोलाय? चल आपण जाऊ. चल उत्कृष्ट. आणि आता फक्त वाघ मारायचा बाकी आहे. तेवढं झालं मग निघायचं. अति उत्कृष्ट. पण काय प्रधानजी बोला महाराज, त्या फोटोग्राफरला धरून आणलं? होय, फोटोग्राफर तयारीच आहे आपल्याकडे. काय बोलता? अहो म्हणजे कसं माहिती का, फोटो सुद्धा काढून तयार आपल्याला. आता हा कॅमेरा आहे ना, हा कॅमेरा त्याच्यावर काना पकडून टाकला, फोटोग्राफर एकदम रेडी. फक्त 1 crore एवढं बाकी आहे. मग हरकत नाही. आम्ही वाघ कसा मारला त्यासाठी आम्ही असे रामदानजी, आम्ही वाघ कसा मारला आम्ही पाय असे ठेवून असे उभे राहू आणि मग त्याने फोटो काढायचा. कशी आज्ञा महाराज? पहिल्या पाना अहो आता फोटो काढायला दुसऱ्या दिवशी एकदम ताजी बातमी पेपर फोटो नाव. पण का प्रधानजी, ते आपला पब्लिसिटी आपल्याला कुठे मिळालं? तो म्हणाला. काय म्हणाला? या ठीक बातमी समजी तयार आहे, बर तुम्ही फक्त काढवा. हा म्हणाला राजे चंद्राची गेले. काय गेले? लगेच दुसऱ्या फोटो
मग हरकत नाही, पण आम्ही वाघ कसा मारला त्याचा रिपोर्ट डिटेल वार यायला पाहिजे. पण काय प्रधानजी बोला महाराज, मी काय म्हणतो ही बैठक आधी घ्यावी की मागणं? महाराज मला वाटतं आज घेऊन टाकावं आणि माझं वाघ मारावं. पण त्याने काय होईल? अहो त्याने काय होईल म्हणजे एक तर तुम्ही जमून राहा आणि ते पाय तुटला, हात तुटला, अरे आहे ना मी इथे नीट. मग वाघामध्ये बोलतो मी. मग हरकत नाही, पण आम्ही वाघ कसा मारला त्याचा एक समजा मसुदा तयार केला की नाही? तयारच आहे महाराज, वाचून दाखवू. वाचा, पण जरा शुद्ध वाचा. आम्हाला शुद्ध लेखनाची फार आवड आहे. कशी असणार? काल दिनांक 24 एप्रिल रोजी महाराज हिम्मत बाबर चंद्रशेखर यांनी 8:40 आपल्या नेहमीच्या जंगलात जिवंत वाघ मशीन गनने ठार मारला. मेलेल्या महाराजांची लांबी, माझी लांबी, मेलेल्या वाघाची लांबी 18 फूट 17 इंच असून ही फार झाली. लांबी थोडी कमी करा. अहो वाघाच्या मिशीपासून शब्द पण नाही. माझ्या मिशीपासून? अहो तुमच्या नव्हत्या वाघाच्या. कमी काय झालं? लांबी थोडी कमी करा. बरं ठीक आहे. 15 फूट अंतर 11 इंच असून ज्याच्या वजन एकूण 200 पौंड भरलं. आपलं वजन किती हो? पण त्याच्या इथे काय संबंध? नाही नाही, आपलं असं सहज विचारलं. हा नाही म्हणजे कसं माहिती का, हा वाघ मारल्याबद्दल महाराजांच्या धैर्याची प्रशंसा होत असून गावकरी लोक व अरण्यपीठ प्राणी महाराजांना धन्यवाद देते. बेस्ट झकास. राजी बोला महाराज. तयारी करा. शिकारीची आत्ता करतो. आणि कशाला एवढा आरडाओरडा करीत आहे? मोर महाराज तुला दिसत नाही होय? कशाला वळती? अशी रडती का? ते कोणाला वाटलं जेव्हा म्हणते? प्रधानजी तुम्ही एकदम शटक बरोबर आहे. कशी आज्ञा महाराज? ही राणी साहेबांची लाडकी अशी महिना असते, तिला बोलू द्या. का ग महिना तूच ना आमच्या सोबती बायको? हा काय काय झालं तरी काय? हा काय झालं तरी काय? काय झालं तरी काय? म्हणजे शोकाजी मेला? हा वय काल कोणता आमच्याबरोबर टूर मध्ये होता, मग काहीतरी विचारलं आपण काय नाही त्याच्या मुसळ दाबी दिली. आणि आधी असं कसं झालं? विश्वास बसत नाही ना, विश्वास न बसण्यासारखेच आहे. पण ते गेले, आता मी काय करू महाराज? मैनाबाई तुम्ही हे जे सांगता ती गोष्ट खरी आहे ना? म्हणजे अगदी ट्रू फॅक्ट आहे ना? पण कशाने मेला? अचानक जीव जाऊन गेले. छे छे, मग जीव कसा गेला? कसं गेलं? त्याच्यावर सगळं बसलं ना, असं हातात दुखत होतं. ते हाताचा फेल होऊन गेले. छे छे, आमचा विश्वास बसत नाही. हो डोळ्यासमोर एकदम अंधेरी आली आहे. थोडं काय प्रदूषण पण
प्लॅन कॅन्सल करा. कशी आज्ञा महाराज? हिला आताच्या आता 50,000ची थैली द्या आणि धान्य वगैरे पाठवून द्या. एक मोठा एक तांदूळ. रेशनच्या दुकानाची नका देऊ. आमची VIPची वेगळी पोती आहे त्याचीच द्या. आणि बासमती तांदूळ 25. कशी आज्ञा महाराज? 13 दिन व्यवस्थित होऊ जाऊ द्या. चला महिनाबाई चला त्या समजा कारभार तुम्ही समजा द्याल धनधान्य द्याल कपडं चोपडं द्याल सुंदर द्याल पण आमचे चोखे हिराम आमचे चोखाची राम गेले ते गेले तो दोघांनी गेला. आमची पण तब्येत काय ठीक वाटत नाही. पोटी थोडा खराब आहे तर थोडा आराम करून राणी साहेबांच्या भाड्याकडे जाऊन येतो. कशासाठी राणी सरकार? त्यात महाराज कोण आणि तो वाघ कोण हे मात्र गणोबाला. बरं ते जाऊ द्या. तुम्हाला काल मार्केटमध्ये जायला सांगितलं होतं त्याचं काय झालं? जाऊन आलो. बघा ही नवीन हेअर ऑइल निघालंय. एका रात्रीत ते आलं पिट्ट होतात. अगं बाई खरंच? तू माझ्या बोलू नकोस का? इतके वाटतात विचारू नका. हे दुकानदार बोलला. हे आपले कातलावरचे दुकानदार काय बोलले? हे म्हणाले चुकून एका बाईने हे तेल आपल्या गंगावरच लावले. गंगावर इतकं वाढलं. खरं मला माहिती राणी सरकार 10 रुपयाला 5 बाटल्या आणि 5 रुपयाला 3 बाटल्या आणि त्यातल्या एक स्टेनलेसचा चमचा फ्री होता. आणि एक डझन घेतला एक आरसा भेटतो बा बसला. या आरशामध्ये चेहरा पण दिसतो. हो राणी सरकार असं मिळतं. हो 10 बाटल्या मागवा. हे हुकूम राणी सरकार. आणि ते आरशाचं पण सांगून घ्या साबणाचं ते पण इसराल. साबण? अहो ते जाहिरातीतलं. हा साबण वापरल्यामुळे माझी त्वचा सुंदर आणि मुलायम होते. तेच साबण मागवा. मला माझी काकडी सुंदर आणि मुलायम करायची. काकडी? होय. काकडी नाही तर काय चामडे? सिनेमाच्या नटीची कशी असती वळवळून घ्यावीशी वाटते तशी. तो साबण पाहिजे का? मला काय मी आणतो. त्या साबणाने तुमची त्वचा कातडी सुंदर झाली अशी कोणाला वरवडून घ्यावी वाटली नाही म्हणजे कोणाला अशी वरवडून घ्यावी वाटली गोल होईल बघा. मी आधी एक्सपेरिमेंट करेन. ह्या
कोकिळेवरती मग बघू पुढचं पुढं काय ते इश्श ते साबणाने मी लय गोरी वाटेल आणि अंधारात पण मी वळखू येईल का म्हणा अंधारात घोटाळा होईल काय म्हणजे महाराजांचा गैरसमज होईल. नाही 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 मग मी असं करते कसं मी माझी लाडकी दासी आहे ना पहिला तिलाच बोलून घेते राणी सरकार हा राणी सरकारांचा भाव आहे. पृथ्वी फाटली राणी सरकार हात झाला राणी सरकार. काय झालं सोसायटी महाराजांनी जास्त नाता घातलं का राणी सरकार माझी बहीण काय रडतोस काय लेकाच्या एखाद्याला वाटून बायको निघून गेली याची. तुमचा थोबाडा बंद करा आधी एकदम बंद बोला सोसायटी काय झालं महिना कुठं आहे राणी सरकार आता कशाची बहीण राणी सरकार पहिला पिंजऱ्यात उडाली राणी सरकार. म्हणजे पळून गेली की काय मला वाटलंच होतं लय मोठी वेळ तरीच म्हटलं 3-4 दिवस अशी का कारभारी आता उडाला झाला बघा राणी सरकार. कारभारी थोबाड बंद ठेवा एकदम बंद एकदम बंद. क्षमा आईला आता मी दुःखात आहे म्हणून ऐकत पण मी आता दुःखात